नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजचा हा खास व्हिडिओ कर्क राशीच्या लोकांसाठी आहे. तुमची किंवा तुमच्या जवळच्या मित्रमंडळींची, तुमच्या खास व्यक्तींची, नातेवाईकांची कर्क राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा. 2026 हे वर्ष तुमच्यासाठी भावनिक निर्णय, स्थैर्य आणि आत्मविश्वास वाढवणारं वर्ष ठरणार आहे. हे वर्ष तुम्हाला शिकवेल स्वतःची किंमत ओळखायला, तुमच्या भावना नियंत्रणात ठेवायला आणि आयुष्यात योग्य लोकांना जागा द्यायला. आज आपण तुमच्या राशीबद्दल सविस्तर 2026 बद्दल जाणून घेणार आहोत. करिअर, पैसा, प्रेम, आरोग्य आणि 2026 हे वर्ष शेवटी तुमचं आयुष्य कुठे नेऊन ठेवेल याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या. मित्रांनो, कर्क राशी म्हणजे भावनिक, काळजीवाहू, कुटुंबप्रिय, अंतर्मुख पण मजबूत असते. तुम्ही इतरांची काळजी घेता पण स्वतःकडे तुम्ही दुर्लक्ष करतात. कधी कधी अतिभावना, जुन्या गोष्टी धरून ठेवणं, पटकन दुखवणं. 2026 मध्ये भावना आणि बुद्धी याचा समतोल फार गरजेचा आहे. मित्रांनो, 2026 मध्ये कर्क राशीवर चंद्र राशी आणि गुरु यांचा प्रभाव राहील. चंद्र भावना आणि मन दाखवतो, शनी वास्तव आणि जबाबदारी दाखवतात, गुरु स्वरक्षण आणि मार्गदर्शन प्रदान करतात. हे वर्ष सांगेल सगळ्यांची काळजी घेताना स्वतःला विसरू नकोस. कर्क राशीच्या लोकांसाठी 2026 हे वर्ष करिअरमध्ये स्थैर्य आणणारं वर्ष असणार आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरी टिकणार आहे, विश्वास वाढणार आहे, वरिष्ठांकडून सहकार्य तुम्हाला मिळणार आहे. पण आत्मविश्वासाची कमतरता जाणवेल. स्वतःला कधीच कमी समजू नका. स्वतःवर विश्वास ठेवला तर वर्षाच्या उत्तरार्धात प्रगती निश्चित आहे. आणि जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर घरून चालणारे व्यवसाय, अन्न, सेवा, काळजी क्षेत्र हे सारखे सगळे व्यवसाय फायदेशीर ठरणार आहेत. फक्त भावनांमध्ये येऊन भावनिक निर्णय तुम्ही टाळा. मित्रांनो, 2026 मध्ये कर्क राशीचे लोक आर्थिक सुरक्षितेकडे अधिक लक्ष देतील. उत्पन्न स्थिर राहील, बचत वाढवण्याची संधी त्यांना मिळेल. घर, जमीन, वाहनाचे योग आहेत. पण कुटुंबासाठी जास्त खर्च होईल. भावनिक उधारी वाढू शकते. सल्ला आहे, पैसा देताना मन नाही, मर्यादा पाळा आणि मर्यादा वापरा. तुम्ही जर अविवाहित असाल तर 2026 मध्ये भावनिक आणि सुरक्षित नात्याचे योग आहेत. समजूतदार जोडीदार मिळेल. विवाहाची चर्चा सुरू होईल. पण अति अपेक्षा कोणाकडून ठेवू नका. आणि जर तुम्ही विवाहित असाल तर नातं अधिक घट्ट होईल, पण जुन्या गोष्टी उकरून काढू नका. माफी आणि समजूत नात्यात फार महत्त्वाची असते. कर्क राशीच्या लोकांचं आरोग्य थेट मनावर अवलंबून असतं. त्यांना या वर्षात त्रास होऊ शकतात. पचन, ॲसिडिटी, झोपेचा अभाव आणि चिंता. यासाठी त्यांनी ध्यान करावं, पाणी जास्त प्यावं, भावनांना मोकळं करावं. मित्रांनो, 2026 मध्ये नात्यामध्ये बदल, कुटुंबाशी संबंधित निर्णय, जुन्या आठवणी समोर येणं या गोष्टी होतील. हे सगळं मन मजबूत करण्यासाठीच असणार आहे. दर सोमवारी तुम्ही शिवपूजन करा, पांढऱ्या वस्तूंचे दान करा, चंद्राचा जप करा. हे उपाय केल्यास मन शांत होईल, निर्णय तुमचे स्पष्ट होतील. कर्क राशीच्या मित्रांनो, 2026 हे वर्ष तुम्हाला तोडणार नाही, आतून मजबूत बनवणार आहे. सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःलाही महत्त्व द्या. लक्षात ठेवा, ज्याला स्वतःची काळजी घ्यायला येते ना, तोच इतरांची काळजी घेऊ शकतो. ही माहिती, हा व्हिडिओ, हे राशी भविष्य तुम्हाला आवडलं असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.